माझं नाव उमेश भोसले आहे आणि मी महाराष्ट्रातूनच आहे. सध्या सोलापूरमध्ये आहे. सोलापूर बार्शी जिल्ह्यामध्ये आहे. आणि या वेलनेस फॅमिलीची ओळख माझी 2 वर्षापूर्वी झालेली. आणि या वेलनेस फॅमिलीमध्ये येऊन पहिल्या 3 ते 4 महिन्यातच जवळजवळ 18 किलो वेट लॉस पण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतरची जी लाईफस्टाईल आहे ती एकदम बदललेली आहे. पहिलं फक्त जगत होतो आपण, फक्त जगायचं म्हणून जगत होतो. पण या वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर कळलं की खरी लाईफस्टाईल काय आहे. आणि वेट लॉस तर चला नॉर्मल बात आहे, टेम्पररी गोल म्हणतात ना त्याला. वेट लॉस तर होऊन जाईल आपलं, कारण की तो मोठा इश्यू नाहीये. फक्त येस. तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. आपल्या एक्सरसाइज मध्ये, आपल्या डाएट मध्ये आपले कोच जे सांगतात त्यांना एकदम फॉलो केलं पाहिजे आहे. आणि स्वतःसाठी करा, जे काय करताय ते स्वतःसाठी करा. कॅमेरा आला की करू नका कोणी सुद्धा. स्वतःसाठी करा की आपल्याला वेट लॉस करायचा आहे, आपली लाईफस्टाईल बदलायची आहे म्हणून करा. नाहीतर काही जण मी बरेच वेळा बघतो की फक्त कॅमेरा आले की वर्कआउट करतात, त्याच्यानंतर मस्त असतात. आणि आपले कोच कोच हे तुमच्यासाठी देवता आहेत, देवता. कारण की माझ्यासाठी तर देवता आहेत, कारण की माझी लाईफस्टाईल बदललेली आहे. जसं त्यांनी सांगितलं तशी मी डाएट पण घेतली. वर्कआउट तर डेली, एक एक दिवशी जरी मिस झालं तर दुसऱ्या दिवशी त्याची कसर आम्ही भरून काढतो. असं सर्वांनी करा आणि रिझल्ट बघा, 100% मिळेल तुम्हाला. येस सर. येस सर. तर बघा, खूप छान सांगितलं पॉईंट बघा सांगितला की वर्कआउट मिस झालं की दुसऱ्या दिवशी आपण भरून काढतो. तर कन्सिस्टन्सी याच्यामध्ये खूप महत्वाची आहे. तर तुम्ही मागच्या 6 महिने, बरोबर 6 महिन्यामध्ये किती सुट्ट्या घेतल्या सर? सुट्ट्या सर असेच केव्हा तरी ट्रॅव्हलिंग मध्ये असेल तेव्हा सुट्टी असते, अदरवाईज सुट्टी नसते आपली. यस. तर बघा, सांगायचा उद्देश आहे की सकाळी सुद्धा आपण जिथे सरांना ऐकला त्यांचे सुद्धा ऑलमोस्ट आता 110 ते 12 दिवस झाले, ते एकही सुट्टी नाही अजून 112 दिवसामध्ये. भोसले सर आहेत, त्यांची सुद्धा एकदम कन्सिस्टन्सी खूप छान आहे. फक्त कधी जर ट्रॅव्हलिंग मध्ये असेल तर त्याच दिवशी फक्त त्यांचं वर्कआउट मिस होतं, परंतु दुसऱ्या दिवशी ते कंपल्सेट करून घेतात. येस. तर येस खूप सर, छान येस. छान अमेझिंग असा रिझल्ट आहे. तर नक्कीच वेलनेस फॅमिलीवर जोडून राहा आणि जसं तुम्हाला आरोग्य मिळालंय, तुमच्या फॅमिलीला आरोग्य मिळालंय, तसंच इतरांना सुद्धा देत राहा. येस सर, येस.